मित्रांनो नमस्कार. वंदे मातरम. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा. शत शत नमन. जेव्हा कर्नाटकामध्ये महाराजांना, मोठ्या महाराजांना तीर्थरूप शहाजीराजे यांना, महाबली शहाजीराजे यांना कैद झाली आणि त्या कैद झाल्याची बातमी राजगडावर येऊन पोचली. राजगडावरती त्या ठिकाणी छोटंसं स्वराज्य निर्माण केल्यामुळे आणि पराक्रम गाजवून आपण हे सगळे किल्ले घेतल्यामुळे, म्हणजे तोरणागड त्या ठिकाणी स्वराज्याचं तोरण त्या ठिकाणी बांधण्यात आलं. पहिला किल्ला महाराजांनी जिंकला होता. त्याच्यानंतर मुरुम देवाचा डोंगर, ज्याला महाराजांनी नाव दिलं होतं राजगड. त्याच्यानंतर कोरीगड घेतला. त्याच्यानंतर जावळीचा प्रकरण घडलं. त्याच्यानंतर महाराजांनी कोंढाणा घेतला. हे सगळं घेतल्यानंतर विजय उत्सव त्या ठिकाणी राजगडावर चालू होता आणि अशातच ही बातमी महाराजांनी येऊन भेटली आणि दुःखाची बातमी गडावर आल्यानंतर संपूर्ण गड दुःखात बुडाला. स्वराज्यावरती फार मोठं संकट, अगदी दुःखाचा डोंगरच कोसळला होता. जिजाबाई म्हणजे राजमाता जिजाऊ आणि शिवाजी राजांना कळेना की काय करायचं. महाराज साहेबांची सुटका कशी करायची. एका बाजूला स्वराज्य, एका बाजूला तीर्थरूप महाराज साहेब, दोन्ही टिकवायचे आहेत. काय करायचं. शेवटी महाराजांनी निर्णय घेतला की स्वराज्य पण टिकलं पाहिजे आणि तीर्थरूप वडील साहेब मोठे महाराज यांची सुद्धा सुटका झाली पाहिजे. आई जगदंबेच्या मनात जर स्वराज्य निर्माण व्हावं अशी इच्छा असेल, हे राज्य व्हावं ही जर स्त्रींची इच्छा असेल, आई जगदंबेचा आशीर्वाद जर आपल्या मागे असेल, तर नक्की महाराज साहेबांची सुखरूप सुटका होईल आणि स्वराज्याची निर्मितीसुद्धा होईल. शेवटी हे आईचं राज्य आहे, जगदंबेचं राज्य आहे, स्त्रींचं राज्य आहे आणि तिची जी इच्छा आहे, तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी 2 पावलं पुढे जाईन. 1000 पावलं पुढे चालण्याची प्रचंड इच्छाशक्ती महाराजांच्या मनात निर्माण झाली. सगळ्या मावळ्यांना त्यांनी बरोबर घेतलं आणि लढायचं ठरलं. आणि मग महाराजांनी आईसाहेबांचा आशीर्वाद घेतला आणि राजगड सोडला आणि वाऱ्याच्या वेगाने एक राजा, एक युवा त्या ठिकाणी, महाराजांचं वय काय 17-18 वर्षाचं वय आहे आणि 18 वर्षाचा हा तरुण बेभान होऊन, एक मनामध्ये चीड आहे बादशाह विरुद्ध, आईसाहेबांचं दुःख आहे, महाराज साहेबांची कैद आहे त्याचं दुःख आहे आणि हे सगळं घेऊन महाराज त्या ठिकाणी पुरंदराच्या दिशेने धावत आहेत. आता पुरंदराच्या दिशेने धावत असताना त्यांच्या मागे महाराजांचे सवंगडी धावत आहेत. त्यांच्या मनामध्ये सुद्धा प्रचंड क्रोध आहे, प्रचंड राग आहे बादशाहविषयी आणि त्यांना बादशाहला तडाखा द्यायचा आहे. बरं, राजगडावरती 2 बातम्या येऊन 3 बातम्या आल्या होत्या. पहिली बातमी आली होती शहाजीराजांना कैद केल्याची. दुसरी बातमी काय आली होती की जे बंगलोरला फर्राद खान नावाचा जो मोगली आदिलशहाचा सरदार आहे, त्याला ह्या मुस्तफा खानाने बंगलोरला पाठवलेला आहे संभाजी महाराजांचं अस्तित्व त्या ठिकाणी नष्ट करण्यासाठी. आणि दुसरा जो फतेखान आहे त्याच्याकडे मोठी फौज देऊन, शाही फौज देऊन स्वराज्य नष्ट करण्यासाठी त्याला पाठवलेला आहे. तर अशा ह्या 3 बातम्या महाराजांना गडावरती मिळाल्या होत्या आणि त्यानुसार मग महाराजांनी लढायचं ठरवलं, बादशाहला तडाखा द्यायचं ठरवलं. बादशाहचा जो ही जी सेना स्वराज्याच्या दिशेने येत होती, त्या बादशाहच्या त्या सरदाराला तडाखा द्यायचा, म्हणजे बादशाहला त्या ठिकाणी कळेल की संभाजी महाराजांची ताकद काय, शिवाजी महाराजांची ताकद काय आणि शहाजी राजे यांची ताकद काय आहे, हे बादशाहला कळेल. आणि त्यानुसार ती सगळी प्रक्रिया सुरू झाली. महाराज बघा, युद्ध कधीही आपल्या स्वतःच्या भूमीवर कधीही लढायचं नाही. युद्ध हे नेहमी काय झालं पाहिजे, शत्रूच्या जमिनीवर जाऊन लढलं गेलं पाहिजे. का त्यामध्ये फार मोठा काय असतो, आपल्या लढणाऱ्या लोकांना सुद्धा उत्साह येतो आणि आपलं घरटंसुद्धा सुरक्षित राहतं. त्या पद्धतीने महाराज पुरंदरच्या दिशेने वेगाने गेले. मावळे त्यांच्यासोबत वायूच्या वेगाने धावत होते आणि एक 1000-1200 सैन्य असलेले महाराजांचे ती फौज होती. 1000 ते 1200
मावळे सगळे म्हणजे म्हणतात ना, झाडून झटकून जर फौज गोळा झाली महाराजांची केली तर ती होती 1250ची. आणि 1250च्या फौजेने बलाढ्य बादशाला धडा शिकवला. म्हणजे नेमकं काय झालं तर मराठ्यांची जी युद्धनीती होती ना, ह्या युद्धनीतीचा बारकाईने अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल. मराठे संख्येने कमी होते, पण मराठ्यांची युद्धनीती होती ती युद्धनीती त्यांनी सह्याद्री करून शिकलेली होती. सह्याद्रीची युद्धनीती त्यांनी वापरली होती. त्याला म्हणतात गनिमी कावा. शत्रू जर संख्येने जास्त असेल तर त्यावेळेस काय करायचं, तर पहिली गोष्ट करायची त्याच्यावर छापा घालायचा. म्हणजे शत्रू बेसावध असताना त्याच्यावर छापा घालायचा. शत्रूला मार 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 मारायचं, त्याला झोडपून काढायचं. शत्रुबळ वाढतंय असं वाटलं की तिथून लगेच पळायचं. म्हणजे पळून जाणं याच्यामध्ये काही वाईटपणा नाही, कारण संख्येने कमी आहोत. त्या ठिकाणी थांबलो, त्या ठिकाणी आपलं सैन्य जर मारलं गेलं तर संख्या आणखीन कमी होईल. तर त्यापेक्षा पळून यायचं माघारी. आणि आपण पळून आलो बघा, सुखरूप जीव आपला सुखरूप ठेवून वापस माघारी येणं फार महत्त्वाचं युद्धनीतीमध्ये. मराठ्यांच्या युद्धनीतीमध्ये स्वतःचा जीव वाचवणे फार महत्त्वाचं. जर तुम्ही राजपुतांची लढाई बघितली तर राजपुतांमध्ये कसं असतं की लढायचं आणि समोरच्याला मारायचं नाही तर मरायचं. मग त्या ठिकाणी शहीद होण्यासाठी होण्याला महत्त्व आहे. त्या ठिकाणी जोहर केला जातो, शहीद होण्याला फार महत्त्व. पण मराठ्यांच्या इकडे काय तर त्या ठिकाणी गनिमी काव्याला फार महत्त्व. कारण जर भौगोलिक जर विचार केला तर ती मैदानी लढाई व्हायची. इथली लढाई जी आहे ती संख्येने जास्त होते आणि इकडे महाराजांचा विचार केला तर महाराजांची फौज कमी, आणि त्यामुळे गनिमी काव्याने लढायचं ठरवलं. महाराजांनी किल्ला निवडला होता पुरंदर. पुरंदरच्या किल्ल्यावरती त्या ठिकाणी निळकंठ महादजी पंत नावाचे ग्रस्त होते की जो किल्ला सांभाळत होते. आणि तो किल्ला होता आदिलशहाच्या ताब्यात. आदिलशहाच्या ताब्यात तो किल्ला होता. आता आदिलशहाच्या ताब्यात किल्ला असल्यामुळे आता करायचं काय. महाराजांनी लगेच ना ह्या पंतांना मेसेज त्या ठिकाणी संदेश पाठवला तर आणि त्या संदेशामध्ये महाराजांनी सांगितलं की बाबा असं मी फार मोठ्या संकटात आहे आणि माझं एक छोटंसं आपलं स्वराज्य आहे आणि ते स्वराज्य संकटात आहे. माझं दौलत नष्ट करण्यासाठी बादशाने त्याचा सरदार पाठवलेला आहे. फतेखान स्वराज्यावरती चालून येत आहे. आणि असं हे त्यांचं मत त्यांनी त्या पंतांना सांगितलं. पंतांना फार आश्चर्य वाटलं होतं, कारण एवढासा मुलगा म्हणजे 18 वर्षाचा मुलगा एवढ्या बलाढ्य बादशाच्या विरोधात ना बंड पुकारतो काय, बादशाचे किल्ले जिंकतो काय आणि स्वराज्य निर्माण करण्यासाठी ही प्रचंड धडपड करतो काय. आणि स्वतःच्या वडिलांना सोडवण्यासाठी त्याची चाललेली ही सगळी धडपड, बादशाहने पाठवलेली फौज याला न घाबरता तो लढाईसाठी तयार झाला आहे, हे सगळं बघितल्यानंतर महादजी पंतांना सुद्धा फार कौतुक वाटलं, आश्चर्य वाटलं. आणि महाराजांचं कौतुक करत असतानाच त्यांनी महाराजांना किल्ल्यात घेतलं, परवानगी दिली येण्याचं. संपूर्ण फौज महाराजांची किल्ल्यात आली आणि महाराजांनी लगेच आहे ना त्या संपूर्ण म्हणतात ना किल्ल्यावरती गस्त, किल्ला मजबूत आपल्या केला. सगळा पारे बिरे लावले, पारी चौके लावले आणि किल्ला जागता ठेवण्यासाठी सगळी तयारी त्या ठिकाणी केली. कारण कोणत्याही क्षणी युद्धाचा माहोल त्या ठिकाणी तयार होऊ शकला असता. आणि संपूर्ण युद्धासाठी किल्ला सज्ज करण्याचं काम महाराजांनी केलं. आणि आपल्या मावळ्यांना सगळ्यांना त्या ठिकाणी बोलवलं. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हा किल्ला तर पुरंदर किल्ला हा तर बादशाच्या ताब्यात होता आणि हे जर निळकंठ ही पदवी आहे, निळकंठ महादजी पंत हे लगेच काही शिवाजी महाराजांना कसे तयार झाले आतमध्ये घ्यायला. तर निळकंठ महादजी पंत यांचे आणि शहाजी राजांचे खूप जिव्हाळ्याचे संबंध होते. आणि वयस्कर झालेले हे निळकंठ महादजी पंत त्यांना शहाजी राजांविषयी असणारी जे आस्था होती, आपुलकी होती आणि शिवाजी महाराजांचं त्यांना वाटणारं कौतुक होतं. आणि ह्यामुळे त्यांनी महाराजांना आतमध्ये घेतलं, किल्ल्यामध्ये घेतलं. तर हा किल्ला महाराजांच्या ताब्यात आल्यानंतर त्या ठिकाणी महाराजांनी आपल्या सगळ्या मावळ्यांना गोळा केलं आणि मावळ्यांसमोर महाराजांनी त्या ठिकाणी पुढची रणनीती आखली की आता त्या रणनीतीचा एक भाग असा होता की गनिमी कावा करणे. ह्या दोनच गनिमी काव्याने शत्रूला नमवणे एवढाच मार्ग महाराजांसमोर
त्या ठिकाणी होता. तर गनिमी कावा करायचा तर त्या पद्धतीने मावळे निवडले गेले पाहिजेत. आता महाराजांबरोबरचे जे मावळे होते ना, ह्या मावळ्यांविषयी जरा तुम्हाला सांगणं फार गरजेचं आहे. महाराजांच्या बरोबर असणारा पहिला मावळा ज्याचं नाव आहे गोदाजी जगताप. हा गोदाजी जगताप आहे कसा? तर गोदाजी जगताप म्हणजे जर युद्धात शिरला तर शत्रूची हाडं आहे ना तो खिळखिळी करून टाकत होता. असा तो भयंकर मजबूत आणि दणकट आणि शूरवीर पराक्रमी होता. जो भीमा त्याचं नाव होतं भीमा वाघ म्हणून. आता भीमा वाघ कसा होता? तो भीमा वाघ नावामध्ये भीम आहे आणि वाघ पण आहे. तो हत्तीसारखा बलदंड बाहू असलेला आणि वाघाचं काळीज असलेला, एका वेळी 10-15 लोकांना सहज ठार करू शकेल अशा प्रकारचा देह त्याचं होतं. शूर होता, पराक्रमी होता. भीमा चोर आणि भैरव चोर हे दोघे सख्खे भाऊ होते. हे सुद्धा अत्यंत म्हणजे ते शत्रूसमोर उभे राहिले तर शत्रूच्या मनामध्ये धडकी निर्माण होईल असे ते भयानक दिसायला होते आणि शूर होते, पराक्रमी होते. त्याच्यानंतर संभाजी काठे. हा संभाजी काठे म्हणजे हे रणचंडीचा तो एक अंशच होता. तो अत्यंत पराक्रमी होता. अगदी असा मैदानात उतरला किंवा फौजेत जर आपल्या लढाई सुरू झाली तर तो असा आवेशाने लढत की छाट छाट जशी मेंढरं कापतो तसं तो माणसं कापत असे. असं तो त्याचं नावच आहे संभाजी काठे म्हणून. शिवाजी इंगळे हा जो महाराजांचा सवंगडी आहे, मावळा आहे, तो सुद्धा फार पराक्रमी आहे. आणि तो म्हणजे तो भाला असतो ना, भाल्याचं जे फाळ आहे ना, त्या फाळासारखा ते आतमध्ये घुसला तर तो पूर्ण फाडूनच काढेल. तर अशा प्रकारचे हे महाराजांचे सवंगडी. एक एक व्यक्ती हा 100 भारी पडेल अशा प्रकारचा होता. आणि यांच्या जीवावरतीच महाराजांनी स्वतःचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी अट्टहास केला होता. आणि ती आई जगदंबेची इच्छा पण होती आणि आत्मविश्वास, प्रचंड इच्छाशक्ती याच्या जोरावरतीच महाराजांनी हे रणतांडव मांडलं होतं. बघा, हा जो फतेखान आहे ना, हा फतेखान बेलसरजवळ येऊन पोचला. आता बेलसरजवळ आल्याची खबर महाराजांना मिळाली होती अगोदरच आणि म्हणून महाराज पुरंदरकडे आले. पुरंदरवरती त्या ठिकाणी नियोजन झालं. बेलसरच्या ठिकाणी त्या फतेखानाची फौज, आता फौज किती होती तर 4,000 ते 5,000ची फौज होती. आणि घोडे होते, हत्ती होते, फार मोठा लबाजमा त्याचा होता की तो नवाब होता ना. ते सगळं घेऊन आला, हत्ती, घोडे, त्या ठिकाणी काय म्हणतात ना, शस्त्रसाठा सगळा होता. आणि सगळ्या शस्त्रसाठ्यासह तो त्या ठिकाणी आला होता. आणि त्याची फौज जसे कांदा कापावा आणि तो फड्या पडाव्यात त्याच्या, तशा प्रकारे त्याची करे नदीच्या पठारालगत, म्हणजे करे नदी आहे त्या नदीच्या जवळच त्याची छावणी अशी विखुरलेली होती. एक छावणी म्हटलं की एका ठिकाणी नसते, ती अशी विखुरलेली छावणी होती. आणि याने काय केलं, फतेखानाने 2,000ची फौज, त्याचा लढवय्ये सरदार होता बादशाचा अत्यंत विश्वासू बाळाजी हैबतराव, याच्याकडे 2,000ची फौज दिली. आणि त्याला कुठे पाठवला तर जो शिरवळचा किल्ला आहे तो शिवान मंगळगड, जे बादशाचं त्या ठिकाणी कर आणि चारा वसुलीचं केंद्र आहे, ते जिंकण्यासाठी पाठवलं. कारण महाराजांनी तो किल्ला जिंकून घेतला होता. 2,000ची फौज घेऊन बाळाजी हैबतराव ते पोचला. त्याने शिरवळ जिंकलं. शिरवळचा जो भुईकोट किल्ला होता, भुईकोट किल्ला तसा तो किल्ला कसा होता, एवढा मजबूत तटबंदी त्याची नव्हती, पण तो किल्ला त्याने ताब्यात घेतला. आणि तो किल्ला जिंकल्यामुळे त्याच्या मनामध्ये एक उत्साह निर्माण झाला, आनंद निर्माण झाला, त्याला एक अभिमान झाला की यार मी एवढा मोठा किल्ला जिंकलेला आहे शिवाजी महाराजांचा हा, आणि बादशाचं हे महत्त्वाचं ठाणं मी काय केलेलं आहे, शिवाजी महाराजांकडून पुन्हा जिंकून घेतलेलं आहे. आणि तो त्याच किल्ल्यामध्ये तिथे थांबला. आणि महाराजांना हेच हवं होतं. बघा, जगदंबा परमेश्वराची दैवी शक्ती आपल्याबरोबर आहे याचं हे एक उत्तम उदाहरण या ठिकाणी घडलं. महाराजांच्या बरोबर दैवी शक्ती होती का? या ठिकाणी जर ही एकत्र फौज जर पुरंदरच्या दिशेने आली असती आणि पुरंदरला वेढा घातला असता तर महाराजांना त्या ठिकाणी लढणं अवघड गेलं असतं. पण महाराजांच्या मनात जे होतं ते घडलं. फतेखानाने काय केलं, 2,000ची फौज कुठं पाठवली तर
ह्या गडाकडे म्हणजे सुभान मंगळ गडाकडे पाठवली. आता त्याच्याकडे राहिली काय 2,500ची फौज शिल्लक राहिली. आणि मग महाराजांच्या मनाप्रमाणे हे सगळं घडलं. महाराजांनी लगेच आहे ना आपल्या मावळ्यांना सांगितलं की आता आपल्याला तडाखा द्यायचा आहे. मग महाराजांनी मावळे निवडले आणि जो कावजी आहे, कावजी मल्हार खासनीस, हा कावजीकडे नेतृत्व दिलं आणि एक तुकडी महाराजांनी कुठे पाठवली? शिरवळला पाठवली. आणि दुसरी तुकडी महाराजांनी तयार केली. ती तुकडी इकडे हा जो फतेखान आहे त्याची जी फौज विखुरलेली आहे त्या फौजेच्या छावणीवरती तुटून पडण्यासाठी, त्याला तडाखा देण्यासाठी पाठवायचं ठरलं. बघा, ह्या फतेखानच्या फौजेबरोबर लढत असताना तुकडी छोटी आहे आपली, आहे का नाही? तर त्याला एकतर नेस्तानुभूत करायचा, पूर्ण हरवायचं, नाहीतर कमीत कमी चटका देऊन यायचं असं ठरलं. आणि सुभान मंगळ गड जिंकायचा आणि परत यायचं, अशा 2 घटना घडल्या. आता 2 गोष्टी नियोजनबद्ध पद्धतीने त्या ठिकाणी करायच्या ठरलं. हा कावजी आपली फौज घेऊन महाराजांचं दर्शन घेतलं, त्यांनी महाराजांना मुजरा केला आणि त्या ठिकाणी गडावरती एकच गर्जना झाली, हर हर महादेव. आणि खूप उत्साहाने जोश होता सैन्यामध्ये, बादशाहविषयी चीड होती. आणि बादशाहचा जो फतेखान होता त्याला तडाखा द्यायचा होता. इकडे जो सुभान मंगळगड ज्याने घेतला आहे त्याला तडाखा द्यायचा होता. अशा रुद्र अवतार घेतलेली ही आपली महाराजांची फौज होती. ती किल्ल्यातून बाहेर निघाली. एक तुकडी गेली कुठे? बघा, पहाटेची वेळ आहे, सकाळची वेळ आहे. एक तुकडी कुठे गेली? तर फतेखानाच्या छावणीच्या दिशेने. दुसरी तुकडी कुठे गेली? तर ह्या सुभान मंगळ म्हणजे शिरवळच्या दिशेने. शिरवळच्या दिशेने हे जी तुकडीचं नेतृत्व करणारे होते जे कावजी मल्हार खासनीस, याच्या नेतृत्वात हे सगळे शूरवीर मराठे धावत होते. आणि शिरवळ जिंकलं. शिरवळचा जो किल्ल्याला आहे त्या ठिकाणी मराठ्यांनी लगेच काय घातला? वेढा घातला. शिरवळची मी कावजीने अगोदर सांगितलं होतं मराठी मावळ्यांना, फौजेला, की किल्ला अत्यंत काय आहे, फुटपुंजा आहे, त्याच्यात काही दम नाही, त्याची तटबंदी तोडा आहे ना, भिंती तोडा, आतमध्ये घोडे फेका, आतमध्ये जावा. आणि ती सिंहगर्जना म्हणतो ना, ती सिंहगर्जना त्या ठिकाणी चालू होती. हर हर महादेव, येळकोट येळकोट, जय मल्हार, अशा घोषणा, आई जगदंबेचा आहे ना विजय असो, जय भवानी वगैरे, ह्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. आणि आतमध्ये हैबत म्हणजे बाळाजी हैबतरावाचे जे सैन्य होतं ना ते घाबरून गेलं होतं की हे कुठनं आली ही लोकं आहे ना अचानकपणे. आणि सकाळची वेळ आणि ते पूर्णपणे आहे ना त्यांनी तटबंदीला शिड्या लावल्या, वर चढण्याचा प्रयत्न करू लागले मावळे. आणि आतून काय व्हायला लागलं तर आतून कोणी बैलगाडीची चाकच फेकतंय, तर कोणी जळलेली लाकडं फेकतंय, कोणी तेल फेकतंय. तर अशा प्रकारे वरूनसुद्धा काय होतं, हे वस्तूंचा वर्षाव चालू होता. फौज मराठी काय करत होते, चुकवून, मराठी फार चपळ असत, ते सगळं चुकवून वर जाण्यासाठी प्रयत्न करत होते. आणि त्यातच भिंतीला काय म्हणतात ना, तटबंदीला काय केलं त्यांनी, भगदाड पाडलं. दुसऱ्या बाजूला काय केलं, ह्या कावजी आणि कावजीचे जे सवंगडी होते ते दरवाजावरती नेटाने त्या ठिकाणी काय जोर लावत होते दरवाजा तोडण्यासाठी. आणि त्या ठिकाणी सुभान मंगळगडाचा दरवाजा त्या ठिकाणी तोडण्यात आला आणि भुंग्यासारखी फौज आतमध्ये शिरली. जसं काही आहे ना वादळ यावं आतमध्ये आणि म्हणतात ना मधमाशांचं मोहोळ उठावं, अशा प्रकारचा तो माहोल झाला. एकच कापाकापी सुरू झाली. संभाजी काठेने तर असा धिंगाणा घातला की त्या ठिकाणी तर नुसता सपासप असे मेंढरं कापावीत, कोंबड्यांच्या माना मुरगळाव्यात, अशा प्रकारे तो सैन्यांना तुटून पडला, त्यांची शिरच्छेद करू लागला. इकडे भीमाजी होता, भीमाचोर होता, हे सगळं कावजी होता. याच्यात तुंबळ युद्ध सुरू झालं. एकच हाणामारी सुरू झाली. बादशाची फौज म्हणजे ते बाळाजी हैबतरावाच्या ताब्यात असणारी जी फौज होती ना त्याच्यामध्ये प्रचंड भीती निर्माण झाली. आणि त्यातच जे काही छोट्या मोठ्या झोपड्या होत्या ना त्या झोपड्यासुद्धा त्या ठिकाणी त्याला आग लागली आणि एकच धूर झाला. आगीचे लोळ त्या ठिकाणी दिसू लागले. एकच गोंधळ त्या ठिकाणी झाला. आणि इतका गोंधळ माजला की आता करायचं काय, सैन्य पळायला लागलो.
हा बाळाजी हैबतराव आपल्या सैन्याला सांगू लागला की हटू नका, लढा, मारा, कापा, हे ना, पळू नका. तर अशा प्रकारे तो ओरडू लागला. पण त्याचं ओरडणं कोण ऐकत होतं? तर त्याचं ओरडणं ऐकत होते मराठे आणि त्यांना आणखीनच चेव येत होता. आणि मराठे त्या ठिकाणी शत्रूला कापून काढत होते. आणि कावजीची, त्यातच कावजीची गाठ बाळाजी हैबतराव याच्याशी झाली. बाळाजी हैबतराव समोर दिसता क्षणी हा कावजी त्याच्यावर तुटून पडला आणि त्याच्यामध्ये दोघांमध्ये तुंबळ युद्ध झालं. आणि युद्धाचा परिणाम असा झाला की एक जबरदस्त घाव, कावजीचा एक जबरदस्त घाव आहे ना बाळाजीच्या वरती पडला. आणि तो जो भाला आहे तो सुद्धा त्याच्या पोटात घुसला, छातीत तो घुसला. आणि त्या ठिकाणी जो बाळाजी हैबतराव आहे तो त्या ठिकाणी ठार झाला. आता बाळाजी हैबतराव सरदारच पडला, त्यामुळे जे घाबरलेली फौज होती अगोदरच घाबरली होती की अकराळ विक्राळ रूप ह्या मराठ्यांचं बघून अगोदरच फौज घाबरलेली होती. आणि सरदार पडल्यामुळे ती फौज सगळी पळायला लागली. वाट मिळेल तिकडे लोक ही सैन्य पळायला लागलो. आणि किल्ला जिंकल्यामुळे हा कावजीला फार आनंद झाला. मराठ्यांनी आनंद उत्सव साजरा केला. जे जखमी झाले होते त्यांची त्या ठिकाणी देखभाल करण्यात आली. जे शरण आले त्यांना मराठ्यांनी सोडून दिलं. आणि पळणारे सैनिक आहे ना बादशाचा म्हणजे जो त्याची छावणी होती त्या छावणीच्या दिशेने ते पळू लागले होते. लगेच बघा आता तिथं थांबायचं नसतं. एकदा जिंकून घेतलं की फौज कमी आहे आपली, है ना, त्यामुळे तुकडी कमी संख्येची तुकडी असल्यामुळे तिथून लगेच आहे ना कावजीने काय केलं, आपल्या सैनिकांना सगळ्यांना मराठ्यांना सांगितलं चला. आणि ज्या म्हणतात ना हजारपट वेगाने आलेले कावजी आणि त्यांची फौज लाखपट वेगाने वायू वेगाने पुरंदरच्या दिशेने गेली. आणि पुरंदरच्या किल्ल्यामध्ये म्हणजे जल्लोष झाला. म्हणजे महाराजांनी ती फौज येताना जेव्हा बघितलं तेव्हा महाराजांना फार आनंद झाला. ते महाराज हसले की विजयी घोडदौड आपले मावळे करत आहेत. जिवलग मावळे, जीवाला जीव देणारे हे आपले मित्र सवंगडी विजय घेऊन येत आहेत. हे बघितल्यानंतर महाराजांना फार आनंद झाला. ते हसले. किल्ल्याचा दरवाजा उघडण्यात आला, फौज आतमध्ये आली आणि एकच त्या ठिकाणी जल्लोष झाला आहे ना. आणि आनंद उत्सवाने ठिकाणी गड आहे ना तो भरला. किंवा हे जे दरेखोरे आहेत पूर्णपणे आनंद उत्साहाने भरून गेले. हल्लकल्लोळ झाला आनंदाचा आहे ना. तिकडे हल्लकल्लोळ झाला होता काय शत्रूच्या मनामध्ये धडकी भरली होती आणि शत्रूचं सैन्य जे पळत सुटलं होतं आणि इकडे मराठी आनंद उत्सव साजरा करत होते. दुसऱ्या बाजूला बाजी पासलकर यांच्या नेतृत्वात जी तुकडी गेली होती त्या तुकडीचं काम काय होतं तर फतेखानाच्या छावणीवरती काय करायचं आहे, छापा टाकायचा आणि मारून पळून यायचं आहे. फतेखानाच्या वेगाने, अतिशय वेगाने हे सुद्धा छावणीपर्यंत पोहोचले. आणि बेलसरच्या छावणीच्या जवळ जाताच मराठ्यांनी आपला आवाज कमी केला, घोड्यांच्या टापांचा आवाजसुद्धा कमी केला. अत्यंत शांतपणे छावणीच्या जवळपास पोचले. आणि छावणीच्या जवळ पोचल्यानंतर मराठे काय झाले, विभागले गेले. छावणीच्या चारी बाजूनी तुकड्या होत्या त्या विभागल्या गेल्या. आणि ह्या तुकडीमध्ये महाराजांनी पहिल्यांदाच एक झेंड्याची तुकडी पाठवली होती. एक झेंडा घेतलेला आणि त्या तुकडीमध्ये 50-55 आहे ना असे बलदंड बाहू असलेले पोरं होती, सैन्य होतं. आणि त्या 50-55 तरुणांची ही तुकडी होती. त्याच्या हातात, एकाच्या हातात तो झेंडा होता, भगवा झेंडा. त्याचं तुकडीचं काम काय होतं, त्या निरीक्षण करणं, तिथल्या सगळ्या इत्थंभूत माहिती घेणं आणि इशारत देणं आहे ना. तिथे छावणीच्या चारी बाजूने जेव्हा आपलं सैन्य टोळ्या पांगल्या त्यावेळेस इशारत झाली आक्रमणाची. आणि हे सगळे झोपेत असणारे फतेखानचं फौज सगळे, कोणी झोपेत होतं, कोणी उठलं होतं, कोणी आंघोळ करत होतं वगैरे, अशी अवस्था. सकाळची वेळ आहे, शांतता होती. आणि शांततेमध्ये अचानकपणे म्हणजे आकाश सगळं कसं आहे, आकाशात एकही ढग नाही, स्वच्छ आकाश आहे.
आणि अचानकपणे आकाशामध्ये ढग निर्माण व्हावेत आणि धो धो पाऊस पडावा, अशा प्रकारे मराठ्यांनी चारी बाजूनी जो आक्रमण केलं त्या छावणीवरती, आणि चारी बाजूनी नुसती कापाकाप झाली. आरडा ओरड गोंधळ माजला, धावपळ पळापळी सुरू झाली. कोणी शस्त्र घेण्यासाठी धावत होतो, कोणी काय ना, कोणी जीव वाचवण्यासाठी धावत होतो. पण बघा या ठिकाणी मराठ्यांनी तर फार मोठा पराक्रम गाजवला. तिथल्या फौजेला कापायला आता ते काय आवेशास होते, जोश होता, उत्साह होता, आवेश होता, चीड होती, ती त्या ठिकाणी त्यांनी आपल्या तलवारीने दाखवून दिली आणि या फतेखानच्या फौजेला कापून काढलं मराठ्यांनी. बरीचशी फौज, बरेचसे त्याचे सरदार आणि बरेचसे त्याचे जे हाशिम होते ते मारले गेले त्या ठिकाणी. आणि झोपेत असणाऱ्या ह्या फौजेला असं वाटलं की जणू काही जळत्या जे कोळसा आहे तोच अंगावर पडला काय अचानकपणे, अशा प्रकारची अवस्था त्यांची झाली होती. आणि मार 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 मारल्यानंतर त्या ठिकाणी फौज जागी झाली. फतेखान जागा झाला, फौजेला त्यांनी तयार केलं. आता फतेखानची त्या ठिकाणी काय होत आहे, फौज जागी झालेली आहे, बळ वाढतंय हे बघितल्यानंतर त्या ठिकाणी इशारत झाली की चला माघारी फिरायचं. आणि टोळ्यांना, सगळ्या मराठी टोळ्यांना त्या ठिकाणी इशारत झाली की आता माघार घ्यायची. माघार घेत असताना लढत लढत बघा वार करत करत त्यांचे शत्रूचा वार ढालीवर घेत तलवारीने त्या ठिकाणी वार करत ते हळूहळू मराठी तुकड्या काय झाल्या, ह्या छावणीपासून पुरंदरच्या दिशेने पळू लागल्या, वेगाने पळू लागल्या. परंतु त्या ठिकाणी झेंड्याची तुकडी तिथंच थांबली होती. आता झेंड्याच्या तुकडीने काय केलं, आतमध्ये घुसली आणि त्या ठिकाणी कापाकापी सुरू झाली. आणि त्या ठिकाणी म्हणजे त्या शत्रूला वाटलं की अजून काय मराठे इथून गेलेच नाही, इथंच आहेत, हे लढत आहेत. एका बाजूला काय होईल, तुकडी तशीच राहिली. ही झेंड्याच्या तुकडीने त्या ठिकाणी पराक्रम गाजवला, त्या ठिकाणी कापाकापी सुरू केली, शत्रूला फार मोठा धक्का त्या ठिकाणी दिला, अनेक शत्रूंचे हाशिम त्या ठिकाणी मारले गेले. परंतु जागी झालेली ही फौज आहे त्याच्यातले काही सैन्य आहे ना या ठिकाणी झेंड्याच्या तुकडीजवळ आहे ना त्यांनी घोळका केला. आणि झेंडा ज्याच्या हातात आहे त्याच्या तरुणाच्या बाजूने सगळी हाशिम जमा झाले. आता तो झेंड्याचा तरुण जखमी झाला, तो पडणार, झेंडा खाली पडणार याची भीती मराठ्यांना झाली. बघा आपण मरणार याची भीती नाही, झेंडा नाही पडला पाहिजे. झेंडा पडला तर इज्जत जाईल, इब्रत जाईल आपली, तर इब्रत जाता कामाने. मग हे बघणारा एक तरुण त्या ठिकाणी लांबून बघत होता, हे सगळं निरीक्षण करत होता. तो धावत अत्यंत वेगाने तो धावला आणि जो झेंडा खाली पडणार होता तो झेंडा त्याने अलगद आपल्या हातात घेतला आणि जो झेंडा पकडलेला तरुण होता त्याला परत त्यांनी बघा हे सगळं ना वायू वेगाने, अगदी प्रकाश वेगाने घडलं असं म्हणायला हरकत नाही. इतका जलद गतीने ना त्याने काय केलं, झेंडा आपल्या ताब्यात घेतला. तो घोड्यावर आहे, झेंडा आपल्या ताब्यात घेतला, पडलेल्या त्या आपल्या तरुणाला काय घेतलं, घोड्यावर बसवलं आणि सगळ्यांना इशारत केली की चला मागे हटा. आणि सगळे वायू वेगाने पुरंदराकडे धावू लागले. अत्यंत वायुवेगाने ते सगळे फौज आपली ही टोळी धावत होती. सगळ्या टोळ्या अगोदरच पुढे गेल्या होत्या आणि ही राहिलेली ही जी टोळी होती ही सुद्धा वायुवेगाने धावू लागली. काही मराठी त्या ठिकाणी मारले गेले, त्यांना वीरमरण प्राप्त झालं. आणि हे सगळे बाजी पासलकर आणि त्यांच्याबरोबर असणारे सगळे सैन्य गडावर पोचलं. गडाचा दरवाजा उघडण्यात आला, सगळे फौज आतमध्ये आली आणि त्या ठिकाणी म्हणजे विजयाचा जल्लोष त्या ठिकाणी झाला की बादशाच्या फौजेला आम्ही चटका देऊन आलेलो आहे, त्याला चांगली अद्दल घडवून आलो आहे. आता काही अंतरापर्यंत ह्या फतेखानच्या फौजेने काय केला, पाठलाग केला होता. त्यानंतर त्याने ते पाठलाग सोडून परत ते आपल्या छावणीत आले आणि छावणीत जे काही हलकल्लोळ माजला होता, जे काही गदारोळ माजला होता त्याच्याकडे आणि जखमी झालेले जे काही सैन्य होतं, मेलेले सैन्य होतं त्याच्याकडे ते बघत होते, पाहत होते. हा जो फतेखान आहे तो चिडला होता आणि अत्यंत क्रोधित झाला होता. त्याला कळेना ह्या पोरासोरांनी आपली ही अशी दशा करावी. आपण एक नावाजलेले प्रख्यात सरदार आहोत, आदिलशहाच्या दरबारात आपल्याला मान सन्मान आहे आणि ही जर बातमी आदिलशहापर्यंत पोहोचली तर आपली काय इज्जत राहील. तो रागाने लालबुंदू झाला, त्याचे तळपायाचे आग मस्तकात तो इतका बेभान झाला. बघा
एक लढाईमध्ये एक रणनीती असते की समोरच्याच्या शत्रूच्या मनामध्ये भीती निर्माण करा. भीती निर्माण झाली की तो काय होतो, त्याचा विवेक मरतो आणि विवेक मरला की तो काहीही निर्णय घेतो. म्हणजे रागाच्या भरात त्यांनी निर्णय घेतला की चला, जेवढी फौज होती तर सगळ्यांना आदेश दिले, काय करायचं, पुरंदरच्या दिशेने चला, पुरंदऱ्याला आपल्याला काय करायचं, गड चढायचा आणि तिथे ह्या पोरासोरांना सगळ्यांना ठार मारायचं. आणि आवेशाने रागाच्या भरात हा जो फतेखान आहे तो धावू लागला. त्याच्या मागेने त्याचे जे हशीम होते त्याची फौज धावू लागली. आता तो सरदारच धावतो म्हटलं, त्याच्या मागे हे पण धावत रडत कडत आपले धावायला लागले. पुरंदरच्या पायथ्याला ही सगळी फौज आली. पुरंदरच्या पायथ्याला ही फौज आल्यानंतर फतेखानाने सगळ्यांना आदेश केला, गड चढा. आता अवघड गड आहे. सह्याद्रीच्या दऱ्याखऱ्यात चालणं, पळणं, गड चढणं हे काही येड्यागाबाळ्याचं काम नाही. याच्यामध्ये फक्त वारा, मराठे आणि वाघच पाहिजेत. ह्या फतेखानाच्या फौजेमध्ये जी इतकी लोकं होती ना, ती सगळी अशीच हौशी नवशी गवशी होती. नवाब होते सगळे, ऐशोआरामात राहणारी लोकं होती. पण त्याच्यामध्ये एक मताची घाटगे आणि बजाजी निंबाळकर म्हणून त्यांच्याबरोबर होते, मराठी काही सरदार पण होते. आणि मुसा खान होता, त्यांनी पुढाकार, तो पुढे होता. त्याच्या मागे फतेखान आणि त्याची फौज होती. तर यांनी गड चढायला सुरुवात केली. आता कुठूनही कसाही गड चढला तर तो दमणार, थकणार. ही फौज जशी वर जायला लागली तसं त्यांना घाम फुटला, त्यांच्या हृदयाचे ठोके कमी व्हायला लागले, त्यांना धडकणे वाढली. त्यांना आता वाटलं की आपण मरतो की काय, असं सैन्याला, फौजेला वाटायला लागलं. दमलेले, थकलेले, गड हे त्यांच्या बापाने कधी एवढा गड चढला नव्हता, त्यामुळे ते दमून गेले, थकून गेले. आणि अशातच मराठी शांत होते गडावरती. मग गडावरून काही हालचाल नव्हती. जसे जसे ह्या फतेखानाची फौज जवळजवळ यायला लागली, टप्प्यात यायला लागली, टप्प्यात शत्रू येता क्षणी त्या पूर्ण तयारीनिशी होते मराठी. त्या मराठ्यांनी वरून काय केलं, बाणांचा वर्षाव केला, तोफांचा वर्षाव झाला. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दगड धोंडे वरून यायला लागले. आता वरून दगड धोंड्यांचा वर्षाव व्हायला लागला. आणि ह्या फतेखानाची जी फौज होती, सैनिक होते, त्या दगडाखाली मरायला लागले. बरं, एक दगड वरून येताना तो थांबलेल्या दगडाला सुद्धा काय टक्कर मारत होता आणि तो त्याला धडक देऊन त्याला सुद्धा गतिमान करत होता. अशा प्रकारे दगडं वाहत होती आणि दगडं तो दगडांचा वर्षाव होता. ह्या वर्षावाखाली ह्या फतेखानाची फौज, सैनिक मारले जात होते. आणि फतेखानाला ते बघितल्यानंतर तो आश्चर्यचकित झाला. या अल्लाह एनम, तो ये असं कैसे सैतान है की दगडाने माझी फौज, शूरवीर पराक्रमी माझे सरदार सैनिक मारलं जातं हे दगडाने, हे कैसे सैतान है. परंतु त्याने पुन्हा सगळ्यांना आदेश दिला, नाही, काही आपण माघारी पळायचं नाही, नाही तर आपली इज्जत राहणार नाही. आपल्या इज्जतीसाठी आपल्याला गड चढावं लागेल आणि शत्रूचा आपल्याला बंदोबस्त करावा लागेल. आणि मग तो आडबाजूने रस्त्याने तो मराठी जे होते ना, मताजी घाटगे असतील किंवा बजाजी नाईक निंबाळकर असतील, यांना बरोबर घेऊन तो हळूहळू गडावरती चढण्यासाठी त्याने नेटाने गड चढू लागले. आणि मग गडाच्या दरवाजाच्या जवळपास येता क्षणी महाराजांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर सगळे मराठे बाहेर पडले, अगदी वायुवेगाने बाहेर पडले. मधमाशाचं पोळं जसं मधमाशा उठाव्यात तसे ते मोहोळ मराठ्यांचं बाहेर आलं आणि शत्रूवर तुटून पडलं. त्या ठिकाणी गोदाजी जगताप आहे नाही, परत हे सगळे जे वीर आहेत, भीमा आहे, भीमा वाघ आहे, भीमा चोर आहे, नंतर हे ना कावजी आहे. तर ह्या सगळ्यांनी, बाजी पासलकर आहेत, ह्या सगळ्यांनी आहे ना त्या दमलेल्या थकलेल्या सैनिकांना असे झोडलं, मारलं. आणि त्या ठिकाणी गोदाजी जगताप आहे याचा सामना मुसेखानाशी झाला. आणि मुसेखान आणि त्याच्यामध्ये युद्ध झालं, तुंबळ युद्ध झालं त्या दोघांमध्ये. आणि त्याची जो तलवार आहे ना, ते त्याच्या ह्याच्या खांद्यावर बसली. अगदी खांद्यापासून त्यांनी आहे ना अगदी बेंबीपर्यंत त्याला चिरला, त्याचे फाकळेच करून टाकल्या मुसेखानाच्या. आणि मुसेखान मारला गेला. आणि मग इथे काय झालं, सैन्य आहे ना ते पळायला लागलं.
हा फतेखान सांगत होता अरे पळू नका, लढा लढा लढा, पळू नका, लढा. पण त्याचं कोणी ऐके ना. आता सगळी फौजच जर पळायला लागली तर फतेखानाचं करायचं काय? फतेखानी काय करावं? तर फतेखान सुद्धा पळायला लागला. आता फतेखान पळायला लागल्यामुळे हे जे मावळी सैन्य होतं, वानर सेना, ती अशी उत्साहित झाली की ती त्या पळणाऱ्या ह्या आदिलशाही फौजेची पाठलाग करू लागली. आणि पाठलाग करत असताना मराठ्यांचा वेग, वायुवेग असतो, मराठ्यांच्या वेगासारखा वेग नाही. आणि मग अत्यंत वेगाने घोडदौड करणारे मराठे ह्या शत्रूला पळवून पळवून मारत होते. आणि ही जी लढाई आहे, ही लढाई पुढे सासवडपर्यंत गेली. बाजी पासलकरांनी तर सासवडपर्यंत ह्या शत्रूचा पाठलाग केला. आणि हा पाठलाग करत असताना दुर्दैवी घटना घडली. पासलकरांना त्या ठिकाणी हाशिमांनी मोगली ह्या आदिलशहाच्या फौजेने वेढलं. आणि त्या ठिकाणी लढता लढता बाजी पासलकर पडले, त्यांना वीरमरण आलं. जणू काही आनंद उत्सव झाला होता. आणि ह्या एवढा मोठा विजय मिळाला, त्याला कोणाची नजर लागू नये अशा प्रकारे बाजींचं जाणं म्हणजे एक तीळ लावण्यासारखं होतं. कोणाची नजर लागू नये असा प्रकार घडला. बाजी पासलकर यांचा मृत्यूची बातमी जेव्हा गडावर पोचली तेव्हा महाराजांना फार वाईट वाटलं. ज्या बाजी पासलकरांनी, वडीलधारी व्यक्ती होती, त्यांचं वय त्या काळामध्ये मला वाटते 70च्या आसपास असावं, 70च्या पेक्षा जास्त वय असावं. ज्या व्यक्तीने वडवृक्ष होता तो महाराजांसाठी, त्याच्या सावलीमध्ये महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी धावपळ केली होती, त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याच्या शौर्य पराक्रमाच्या मदतीने महाराजांनी एवढं मोठं धाडस केलं होतं. एक वडील व्यक्ती निघून गेला, महाराजांचा एक मोठा आधार निघून गेला. महाराजांना फार दुःख झालं. अरे सगळी फौज जेव्हा गडावर आली, इकडे फतेखान मातीने तोंड सगळं माकलं होतं, त्याचं रक्तबंबाळ झाला होता तो. आणि त्याची फौज, रक्तबंबाळ झालेली फौज हे विजापूरच्या दिशेने पळत होती. इकडे सगळे आनंद उत्सव गडावर झाला. दुःखाची बातमीसुद्धा आल्यामुळे थोडंसं दुःखही झालं होतं. शेवटी महाराजांचा विजय झाला. आणि महाराजांचा विजय झाल्यानंतर त्या ठिकाणी महाराजांनी सगळ्या ज्यांनी वीरता, त्या ठिकाणी शौर्य गाजवलं, वीरता दाखवली, शूरवीर पराक्रमी आपल्या मावळ्यांचं, सौंगड्यांचं महाराजांनी कौतुक केलं. कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर दिली. महाराजांची कौतुकाची थाप पडता क्षणी हत्तीचं बळ त्या फौजेमध्ये किंवा त्या मावळ्यांमध्ये आलं. फौज आनंदी झाली, मावळे सौंगडी फार आनंदी झाले, त्यांच्यामध्ये मोठा उत्साह निर्माण झाला. त्या ठिकाणी मला एक गोष्ट सांगायची राहिली, तो जो झेंडा पडत होता ना, त्यावेळेस जो पडणारा झेंडा पकडणारा आणि त्या तुकडीचं नेतृत्व करून त्या तुकडीला परत सही सलामत बाहेर आणणारा जो तरुण होता, त्याचं नाव राहिलं सांगायचं. त्याचं नाव होतं पाजी जेदे, कान्होजी जेदेंचा मुलगा. त्या बाजी जेदेंनी काय म्हणतात ना, ते आपला झेंडा खाली पडू दिला नाही, भगवा झेंडा खाली पडू दिला नाही. आणि म्हणून महाराजांनी त्याचं फार कौतुक केलं आणि बाजीला सर्जेराव हे किताब दिला. बाजी पासलकरच्या मुलाला सुद्धा सवाई बाजी म्हणून किताब दिला. महाराजांनी सगळ्यांना गौरवलं, सगळ्यांना शाबासकी दिली. आणि अशा प्रकारे स्वराज्याची पहिली लढाई यशस्वीरित्या महाराजांनी जिंकली. महाराजांच्या नेतृत्वात ही लढाई लढली गेली. आणि स्वराज्याची पहिली लढाई जिंकल्यामुळे प्रत्येकाचं ऊर भरून आलं होतं. आनंद उत्सव त्या ठिकाणी निर्माण झाला होता. प्रचंड इच्छाशक्ती महाराजांमध्ये आणि महाराजांच्या सैन्यामध्ये निर्माण झाली होती की आपण बादशाला हरवू शकतो, बादशाच्या फौजेला आपण मारून पळवू शकतो. ही एक भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली. आणि तो साहस, वीर, पराक्रम, शूरता आपल्या फौजेने दाखवले होते, त्याचा अभिमानही महाराजांना वाटला. आनंद उत्सव साजरा झाला बघा. आणि ही बातमी शहाजी म्हणजे यांना जिजामातेला म्हणजे राजमाता जिजाऊ यांना कळाली. त्यांनाही फार आनंद वाटला.
नंतर सगळे जर राजगडावर आल्यानंतर राजगडावरती आनंद उत्सव साजरा होत असताना दुःखही होतं की बाजी पासलकर गेले आणि शहाजी राजांचा तिथे काय होईल आता. कारण तोपर्यंत एक बातमी आणखीन आली होती की जो फर्राद खान संभाजीराजांना मारण्यासाठी बंगळूरला गेला होता तिथे सुद्धा संभाजीराजांनी फार मोठा पराक्रम गाजवला. म्हणजे शिवाजी महाराजांचे थोरले बंधू आणि मोठ्या मुलाने सुद्धा त्या ठिकाणी फार मोठा पराक्रम गाजवल्याची बातमी जेव्हा जिजामातेला म्हणजे जिजाऊ महासाहेबांना कळाली तेव्हा त्यांनाही फार आनंद वाटला. परंतु दुःखही झालं होतं की जर आता इकडे शिवबाने त्या शाही फौजेला पळवून लावलं हे का नाही, फतेखानाचा पराभव केला आणि तिकडे फर्राद खानाचा पराभव संभाजीने केला. दोन्ही युवराजांनी त्या ठिकाणी पराक्रम गाजवला. याचा परिणाम उलटा झाला तर बादशाह चिडला तर आणि बादशाहने जर शहाजीराजांना काही बरं वाईट केलं तर फार मोठी म्हणजे चिंता होती राजमातेला. आता जिजाऊंना चिंतेत बघितल्यानंतर सगळेच जण विचारात पडले काय करावं. आणि मग महाराजांनी युक्ती काढली. बघा शेवटी परमेश्वराची लीला असते. आणि महाराजांच्या डोक्यात विचार आला की आपण काय करायचं, मोगलांशी तह करायचं आणि लगेच मोगलांची मदत घ्यायची. महाराजांनी एक पत्र लिहिलं आणि मोगलांचा जो शहजादा गुजरातमध्ये होता त्याच्याकडे ते पत्र पाठवण्यात आलं आणि त्यांनी महाराजांनी सांगितलं की आम्ही तुमची मनसबदारी पत्करायला तयार आहोत, आम्हाला तुमची मदत हवी आहे, तुमची सेवा करायला आम्ही तयार आहोत वगैरे वगैरे त्या ठिकाणी लिहिलं. आता खरेच का महाराज त्याची सेवा करणार होते किंवा शिवाजी महाराज त्याचे मांडलिक होणार होते किंवा त्याचे सरदार होणार होते, नाही. परंतु मोठ्या महाराजांना सोडवायचं असेल आणि आदिलशाला नमवायचं असेल तर त्याच्या उरावरती मोगलांना बसवणं गरजेचं आहे. कारण आदिलशाह कोणाला घाबरत होता तर मोगलांना घाबरत होता. मोगल, बंडखोर शिवाजी, संभाजीराजे आणि तिकडे गोळकोंड्याचा कुतुबशाह हे जरी एकत्र आले तर आपली विजापूरची जी आदिलशाही आहे ती नष्ट होईल याची भीती त्याला होती. आणि ही बातमी जेव्हा आदिलशाहला मिळाली की असं असं शिवाजीने काय केलेलं आहे, मोगलांशी हात मिळवणी केलेली आहे, तेव्हा ते फार घाबरला. तो घाबरला होता. त्याने तिकडे कर्नाटकाला हे केलं होतं की शहाजीराजांना लवकरात लवकर हे जो आहे ना जो बादशाहचा मुख्य वजीर आहे त्याला त्यांनी हे पाठवला होता, संदेश पाठवला होता की लवकरात लवकर शहाजीराजांना घेऊन तुम्ही विजापूरला या, दरबारात हजर करा. परंतु त्या ठिकाणी तो खान बाबा अत्यंत म्हातारा झाला होता. तो आजारपणात त्या ठिकाणी मेला आणि मग शहाजीराजांना आदिलशहाच्या दरबारात आणण्याची जबाबदारी ह्या अफजल खानावरती आली. अफजल खान त्या ठिकाणी जिंजीचा किल्ला जिंकला, सगळी दौलत वगैरे, अनेक हत्ती म्हणजे जवळजवळ 86 हत्ती होते, त्या 86 हत्तीवरती त्यांनी ती सगळे दौलत ठेवली आणि हे सगळे हत्तीची रांगच रांग विजापूरच्या दिशेने निघाली. आणि त्या एका हत्तीवरती अत्यंत मौल्यवान असा खजिना होता, तो म्हणजे शहाजीराजे स्वतः होते. बेड्या घातलेले, हातापायात बेड्या असलेले शहाजीराजे विजापुराच्या दरबारात आल्यानंतर बादशाहने लगेच आदेश दिला की त्यांच्या बेड्या काढा आणि त्यांना मान सन्मानाने दरबारात आणा. आणि मग बादशाहाने दिलेले ही आदेश हुकूम ऐकल्यानंतर सगळे आश्चर्यचकित झाले. महाराजांचे जे विरोधक होते किंवा महाराजांचा तिरस्कार करणारी जी लोकं होती ती तर आश्चर्यचकित झाले की बादशाहाने असा कसा आदेश दिला. आणि मग बादशाहाच्या दरबारामध्ये राजांना महाराज साहेब हजर झाले. महाराजांचा मान सन्मान करण्यात आला. बादशाह म्हणाला आमच्याकडून नाही फार मोठी चूक झाली आहे की नाही वगैरे वगैरे गैरसमज झाला, त्याच्यातून ही चूक झाली आणि महाराजांना त्या ठिकाणी मान सन्मानाने मुक्त केलं. ही बातमी राजगडावर आली आणि मग त्या ठिकाणी आईसाहेबांना, राजमाता जिजाऊ यांना फार आनंद झाला. शहाजीराजांना आपल्या मुलाचं फार कौतुक वाटलं, फार अभिमान वाटला. तर अशा प्रकारे शिवाजी महाराजांची रणनीती, त्यांचं शूरता, वीरता, पराक्रम, त्यांची जिद्द, चिकाटी, मुत्सद्दीगिरी 18व्या वर्षी
आणि म्हणूनच शिवाजी महाराज आज आपल्यासाठी आपलं दैवत आहेत. तर ह्या दैवताचा या ठिकाणी जय जयकार करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. आणि या ठिकाणी थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदुस्तान.